तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नीट MS25. तर आपण आज या प्लॅटफॉर्मवर डिस्कस करणार आहोत की चॅप्टर 12चा जे चॅप्टर नंबर 14 आहे इकोसिस्टीम इकॉलॉजी सेक्शन मधला, त्याचा आपण आज वन शॉट व्हिडिओ बघणार आहोत. तर त्यामध्ये बघा, इकोसिस्टीम इकोसिस्टीम ही काय पूर्ण होल्स बायोस्फिअर असते, त्याला काय म्हणतात इकोसिस्टीम म्हणतात. त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत आज. इकोसिस्टीम त्याचं स्ट्रक्चर फंक्शन ही कायपासून रेग्युलेट केलं जाते. दुसरं, प्रोडक्टिव्हिटी काय आहे, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो, इकोलॉजिकल पिरामिड, इकोलॉजिकल सक्सेशन कसं केलं जातंय, न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये काय काय वापरलं जातंय आणि कोणत्या प्रोसेस त्यामध्ये आपण ते सगळं या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. लास्ट पार्ट ह्या चॅप्टरचा जे आहे ते की इकोसिस्टीम सर्व्हिसेस. तर चला मग सुरुवात करूया वन शॉट ऑफ द इकोसिस्टीम. तर बघा, इकोसिस्टीम काय म्हणतंय, इकोसिस्टीम इज अ व्हॅरीज ग्रेटली इन साईज ऑफ द साईजने ती व्हॅरीज करते. स्मॉल पॉन्ड सुद्धा एक इकोसिस्टीम असू शकते आणि लार्ज फॉरेस्ट और सी पण एक इकोसिस्टीम असू शकते. म्हणजे इकोसिस्टीम ही साईज वर मॅटर करत नाही. बायोस्फियर आणि ग्लोबल सिस्टीम ही एंटायर काय एक एक ग्लोबल इकोसिस्टीम आहे. त्याचे दोन बेसिक कॅटेगरी पडतात. आता दोन बेसिक कॅटेगरी मध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरी पडतात इकोसिस्टीमच्या, तर त्यामध्ये बघा, पहिली आहे टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम आणि ॲक्वेटिक इकोसिस्टीम. हे काय दोन ह्याच्या महत्वाच्या दोन पार्ट पडतात, टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम आणि ॲक्वेटिक इकोसिस्टीम. पेनचा ओपेसिटी. टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम आणि ॲक्वेटिक इकोसिस्टीम, त्यामध्ये फॉरेस्ट आणि ग्रासलँड डेझर्ट हे मध्ये येतात. फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट. आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये कोणत्या कोणत्या येतात, त्यामध्ये येतात पॉन्ड, लेक येते, त्याचनंतर वेटलँड, रिव्हर आणि इस्च्युरी, हे सगळे काय येतात ह्याच्यामध्ये येतात ॲक्वेटिक इकोसिस्टीम मध्ये. आणि क्रॉप फीड आणि ॲक्वेरियम ही कसले दोन असे आहेत की मॅन मेड इकोसिस्टीम आहेत. क्रॉप आणि ॲक्वेरियम ही काय मॅन मेड इकोसिस्टीम आहेत. तर आपण ह्या चॅप्टर मध्ये सगळ्या इकोसिस्टीमचे स्टडी करणार आहोत. तर त्यामध्ये पहिले इकोसिस्टीम बघायला जाणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे ॲक्वेटिक किंवा दोन्ही इकोसिस्टीम टेरेस्ट्रियल पण. ॲप्रिशिएट इनपुट अँड प्रोडक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ द एनर्जीचं ट्रान्सफर काय मार्फत कोणत्या कोणत्या प्रक्रियेने होतंय, त्यामध्ये फूड चेन, वेब आणि न्यूट्रिएंट सायकलिंग ह्याच्यामधनं काय होते, एनर्जी ट्रान्सफर होती. आउटपुट काय होतं, डिग्रेडेशन अँड एनर्जी लॉस पासून काय होते, आपल्याला एनर्जी आउटपुट मिळते. तर त्यामध्ये सायकल, चेन आणि वेब नुसार ह्यांच्यामध्ये काय होते, एनर्जी काय करते, सर्क्युलेट करत राहते. तर ह्यांच्यामध्ये एक इंटर रिलेशनशिप असते, त्याला काय म्हटलं जातंय, सायकल किंवा चेन किंवा वेब म्हटलं जाते. तर बघा, पहिले इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय आहे ते आपण ह्यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये दोन टाईपच्या इकोसिस्टीम असतात, ज्या एबायोटिक आणि बायोटिक. त्या इंटरॅक्शन बायोटिक आणि एबायोटिक मध्ये होणं फिजिकल स्ट्रक्चरने होऊ शकते इंटरॅक्शन, किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ईच इकोसिस्टीम आहे फिजिकलने इंटरॅक्शन होऊन, किंवा आयडेंटिफिकेशन अँड इन्युमरेशन ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. ह्या इकोसिस्टीम काय करतात, यूज स्पेसिफिक कंपोजिशन देतात एखाद्या इकोसिस्टीमला. तर बघा, एक डेफिनेशन आहे की स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय असते, वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिफरंट स्पेसिस ऑक्युपाय इन अ डिफरंट लेवल ऑफ द इकोसिस्टीम, किंवा त्या इकोसिस्टीमचं वेगवेगळ्या लेअर असे काय करणं, ऑक्युपाय करणं, म्हणजे त्याला म्हणते स्ट्रॅटिफिकेशन. तर ट्री ऑक्युपाय टॉप मोस्ट वर्टिकल स्ट्रॅटा कोण असते, सगळ्यात जास्त वरी फॉरेस्ट मध्ये ट्री असते. त्यानंतर लेअर ऑफ द फॉरेस्ट, श्रब काय असते, श्रब सेकंडला असतात. आणि हर्ब आणि ग्रासेस काय असतात, ही काय करतात, बॉटम लेअर फॉर्म करतात, जी की हर्ब आणि ग्रासेसने फॉर्म केलेला असते. तर इकोसिस्टीम मध्ये बघा, फंक्शन ऑफ द युनिट काय इकोसिस्टीमचं,
त्यांचे फंक्शनल युनिट कोणते कोणते आहेत? प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो आणि न्यूट्रिएंट सायकल हे काय फंक्शनल युनिट आहेत इकोसिस्टमचे. पण तर ह्याला ध्यानात कसं ठेवायचं, तर पेंड आपल्याला माहिती पेंड असते जनावराला खाण्यासाठी. त्यांच्यामध्ये बघा पी फॉर प्रोडक्टिव्हिटी, ई फॉर एनर्जी फ्लो, एन फॉर न्यूट्रिएंट सायकलिंग अँड डी फॉर डिकम्पोजिशन हे काय फंक्शनल युनिट ऑफ द इकोसिस्टम आहेत. तर या प्रकारे काय करायचे ध्यानात ठेवायचे. त्यानंतर जे आहे पॉन्ड इज द शॅलो वॉटर बॉडी असते. पॉन्डला आपण काय म्हणतो शॅलो वॉटर बॉडी म्हणजे खूप खोल नसते. एबायोटिक कंपोनंट असते ही आणि जसे की इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स एबायोटिक मध्ये. रिच इन द सॉइल डिपॉझिशन ऍट द बॉटमला सॉइल डिपॉझिट केलेली असते. सोलार इनपुट असते यांच्यामध्ये. सायकल ऑफ टेम्परेचर, डे लेंथ, अदर क्लायमॅटिक कंडिशन ह्यांना काय करतात रेग्युलेट द रेट ऑफ फंक्शन ऑफ द एंटायर पॉन्डचं फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. त्यामध्ये ऑटोट्रॉपिक मध्ये कंपोनंट इन्क्लूड द ऑटोट्रॉपिक म्हणजे जे फूड बनवणार आहेत त्यामध्ये फायटोप्लॅंक्टॉन, अल्गी, सम आणि फ्लोटिंग सबमर्ज अँड मार्जिनल प्लांट फाउंड इन द एजेसला ती काय करतात ऑटोट्रॉपिक त्यांचं न्यूट्रिएंट भाग होते. तर कंझ्युमर आर द रिप्रेझेंटेड बाय द झूप्लॅंक्टॉन नि काय केलं जाते कंझ्युमर रिप्रेझेंट त्यामधले कंझ्युमर असते. तर त्यानंतर फ्री स्विमिंग आणि बॉटम डवेलिंग जे असते तर प्लांट असतात किंवा काय ऑर्गॅनिझम असतात त्यांनी काय केलं जाते कंझ्युमर म्हणून त्यांना ओळखलं जाते ह्या इकोसिस्टम मध्ये. त्यानंतर डिकम्पोजर कोण येतं फंगाय, बॅक्टेरिया आणि फ्लॅजलेट ही काय स्पेशली अबंडंट ऍट द बॉटम ऑफ द पॉन्ड त्याला काय म्हणतात डिकम्पोजर म्हणतात. ह्यांना म्हणतात बेंथिक ऑर्गॅनिझम. तर कन्व्हर्जन ऑफ द इनऑर्गॅनिक इनटू ऑर्गॅनिक मटेरियल विथ द हेल्प ऑफ द रेडिएट एनर्जी रेडिएट करायची इनऑर्गॅनिकचं ऑर्गॅनिक मध्ये काय करायचं कन्व्हर्जन करून. तस कोणी केलं जाते सनच्या एनर्जी यूज करून. त्याला काय म्हणतात ऑटोट्रॉप्स म्हणतात. कन्झम्पशन ऑफ द ऑटोट्रॉप्स बाय द हेटरोट्रॉप्सने काय केलं जातं त्यांचं बनवलेलं फूड ही हेटरोट्रॉप्स कंझ्युम करतात. तर डिकम्पोजिशन अँड मिनरलायझेशन रिलीज करतात काय रिड्यूस बाय द ऑटोट्रॉप्स काय करतात ही काय करतात इनऑर्गॅनिक फॉस्फेट किंवा जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट असतात ते रिलीज करण्याचं काम कोणाचं असते डिकम्पोजिशन आणि मिनरलायझेशन ह्या प्रोसेसचा असते. तर युनिडायरेक्शनल मुवमेंट ऑफ द एनर्जीची डायरेक्शन ही फक्त युनिडायरेक्शनल असणार आहे. त्यामध्ये बाय डायरेक्शनल असणार आहे. तर डिसिपेशन अँड द लॉस ऑफ एनर्जी ही काय करते एनर्जी काय करत असते पुढल्या इकोसिस्टम किंवा पुढल्या ट्रॉपिक लेवलकडे पास होत असते. त्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी ते पहिला एक प्रोडक्टिव्हिटी आता फंक्शनल युनिट मध्ये पहिला प्रोडक्टिव्हिटी अ कॉन्स्टंट इनपुट ऑफ द सोलार एनर्जी बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द इकोसिस्टम टू फंक्शन. कॉन्स्टंट एनर्जी इनपुट लागते सोलार एनर्जी काय बेसिक युनिट ऑफ द फंक्शनल युनिट आहे. प्रायमरी प्रोडक्शन काय आहे अमाऊंट ऑफ बायोमास और द ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस पर युनिट एरिया ओव्हर द टाइम ड्युरिंग द फोटोसिंथेसिस याला काय म्हणतात प्रायमरी प्रोडक्शन. त्याचं एक्सप्रेस कसं केलं जाते वेट ग्राम पर मीटर स्क्वेअर और द एनर्जीच्या हे मोबाईल गेलं तर किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर. रेट ऑफ बायोमास प्रोडक्शनला आहे काय म्हणते तर प्रोडक्टिव्हिटी ती कसं मेजर केलं जाते ग्राम पर मीटर पर इयर किंवा एनर्जीच्या ह्याच्यामध्ये किलो कॅलरी पर मीटर पर इयर. त्यानंतर ग्रोस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असते जीपीपी आणि दुसरी असते ती नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असते एनपीपी. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये बघा आता रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्युरिंग द फोटोसिंथेसिस याला काय म्हणतात टोटल जेवढं बायोमास प्रोडक्शन होते त्याला काय म्हणतात ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन जी लॉस होते तर रेस्पिरेशन मध्ये त्याला काय म्हणतात नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपण किती गेन केलं त्यापासून. तर जीएनपी मायनस आर रेस्पिरेशन रेट इज इक्वल टू एनपीपी. तर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज अवेलेबल बायोमास फॉर द कंझम्पशन ऑफ द हेटरोट्रॉप्सला कंझम्पशन करण्यासाठी नेट एनपीपी अवेलेबल असते. हेटरोट्रॉप कोणकोणचे आहेत हर्बिओर डिकम्पोजर.
सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी कशी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिक मॅटर बाय द कंझ्युमरने जी ऑर्गॅनिक मॅटर न्यू फॉर्म केला असते त्याला सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणतात. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड काय होते, प्लांट स्पेसीजवर पर्टिक्युलर एरियावरती काय करते, डिपेंड करते. व्हरायटी ऑफ द एन्व्हायरमेंटल फॅक्टर, अवेलेबिलिटी ऑफ द न्यूट्रिएंट, फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ द प्लांट ह्याच्यावर पण काय करते, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड करते. Annual net primary productivity of the whole biosphere ची किती, 170 बिलियन टन ड्राय वेट आहे. ड्राय वेट मध्ये मेजर केला जाते ऑफ ऑर्गॅनिक मॅटर 170 बिलियन. अँड डिकम्पोजिशन despite occupying about 70% of the surface area, काय करते, ऑक्युपाय कोण करते, ओशियन ऑक्युपाय करते. प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ओशियन 55 बिलियन टनच आहे, फक्त 70% एरिया ऑक्युपाय करून, आणि राहिलेले किती 55 म्हणजे 125 जवळ काय करते, 115 जवळ 30% जी लँड आहे ती काय करते, प्रोडक्टिव्हिटी कॉन्ट्रीब्युट करते. त्यानंतर जी आहे दुसरी जी फंक्शनल युनिट आहे ती डिकम्पोजिशन. अर्थवर्म ही काय डिकम्पोजर फार्मर्स फ्रेंड म्हणून ओळखला जाते. हेल्प इन अ ब्रेकडाउन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर एज वेल एज लूजनिंग ऑफ द सॉइल करते. इनऑर्गॅनिक सबस्टन्स लाइक द कार्बन डायऑक्साइड, वॉटर, न्यूट्रिएंट प्रोसेस कॉल्ड एज द डिकम्पोजिशन ने काय करते, रिलीज करते. डेड प्लांट रिमेन्स सच एज द लीव्स, बार्क, फ्लावर, डेड रिमेन ऑफ द एनिमल इन्क्लुडिंग फिकियल मॅटर अँड द, याला काय म्हणतात, कॉन्स्टिट्यूट ऑफ द डेट्रिटस. एवढे सगळे काय असते जे असते ती डेट्रिटस म्हणून ओळखलं जाते. तर फ्रॅगमेंटेशन, लीचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन, दिस आर द डिकम्पोजिशन टोटल प्रोसेस. डेट्रिओर्स काय असतात आता, डेट्रिओर म्हणजे बघा आता अर्थवर्म ही एक प्रकारचा डेट्रिओर आहे. ब्रेकडाऊन ऑफ द डेट्रिटस इनटू द स्मॉलर पार्टिकल, ह्याला काय म्हणतात, फ्रॅगमेंटेशन. म्हणजे पहिली प्रोसेस फ्रॅगमेंटेशन होती. द प्रोसेस लीचिंग काय असते, दुसरी प्रोसेस, वॉटर सॉल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट गोज डाऊन टू द सॉइल होरिझन, गेट प्रेसिपिटेड, अनअवेलेबल साल्ट होते ती. बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाइम डिग्रेड द डेट्रिटस इनटू सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्स, ह्याला काय म्हणते, तर कॅटाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम आणि फ्रॅगमेंटेशन मध्ये डिफरन्स काय ते बघणार होतो. तर त्यामध्ये ऑल द अबाव स्टेप ऑफ डिकम्पोजिशन ऑपरेट सायमल्टेनियसली, काय करते, ही सगळ्या स्टेप ऑकर होतात. ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन ऑकर ड्युरिंग डिकम्पोजिशन इन अ सॉइल, ह्याच्यामध्ये काय होते, ह्युमिफिकेशन आणि डिकम्पोजिशन मध्ये मिनरलायझेशन ही पुन्हा होते. म्हणजे फ्रॅगमेंटेशन, लीचिंग आणि कॅटाबॉलिझम हे काय करते, सायमल्टेनियसली होते. आता आहे ना एफ यू कॅट रम ध्यानात ठेवायचं. हे कसं, एफ फॉर फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंटेशन कुणी केलं जाते, डेट्रिओर जसं की अर्थवर्म. एल फुल ध्यानात ठेवायचं, फुल आहे बरं का, ही फुल मध्ये एल नि काय, लीचिंग. ती लीचिंग म्हणजे काय करते, सॉइल पीपीटी तयार करणं आणि अनअवेलेबल करणं. कॅट मधलं सी काय आहे, कॅटाबॉलिझम, ती कोणी केलं जाते, बॅक्टेरिया आणि फंगाईन. त्यामध्ये नंतर काय आर फुल कॅटरम म्हणजे काय, एच पर हम, फुल कॅट हम म्हणजे काय, एच फॉर ह्युमिफिकेशन होते. आणि लास्टचं जी एम फॉर आहे ते मिनरलायझेशन. ही काय झालं, प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशनचे युनिट. त्यामध्ये ट्री ग्रोज इन अ सॉइल मध्ये ग्रो करते. ग्रीन लीफ फॉल ऑन द ग्राउंड. सम इन्सेक्ट इटन एनिमल न्यूट्रिएंट अँड द एनर्जी एंटर इन वेव मध्ये एनर्जी एंटर करते. इथनं काही एनर्जी लॉस पण होती हीट मार्फत. तर सम, आता इथनं दोन प्रकारच्या, सम न्यूट्रिएंट्स आर लीच इन टू द सॉइल केमिकल ऍक्शन नुसार. आणि त्यानंतर leaves are partially decomposed such that the fungi and bacteria begin the loss from become litter बनण्यासाठी. लिटर डिकम्पोजिशन अल्टरनारिया करीत असते, आपल्याला माहिती ही ड्यूट्रोमायसिस आहे. फर्दर डिकम्पोजिशन बाय द अर्थवर्म अँड द बॅक्टेरिया, सॉइल माइट्स आणि फंगा यांनी काय करते, डिकम्पोजिशन केलं आहे. ऑर्गॅनिक रिच सॉइल असते ती काय करते, प्लांट पुन्हा ऍब्झॉर्ब करते आणि त्यापासून फूड तयार करून पुन्हा ही सायकल आपल्याला काय करते, तयार होताना दिसते. हे मध्ये काय, डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द डिकम्पोजिशन सायकल इन अ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम.
तर ह्युमिफिकेशन इज द accumulation of the dark colored amorphous substance ज्याला काय म्हणतात ह्युमस is a highly resistant to microbial action, undergoes decomposition extremely slow rate ने डिकम्पोज होते, कोलायडल इन नेचर असते. तर रिझर्वायर ऑफ द न्यूट्रिएंट्स रिझर्वायर असते हे म्हणजे रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ऑकर बाय द प्रोसेस ऑफ द मिनरलायझेशन ही लास्टची प्रोसेस आहे. डिकम्पोजिशन इज द लार्जली ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस आहे. रेट काय कंट्रोल केला जाते, केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटस, क्लायमॅटिक फॅक्टर, त्यानंतर जे आहे क्लायमॅटिक कंडिशन, डिकम्पोजिशन रेट काय करते स्लोअर कोण कोण करते, रिच इन डिकम्पोजर काय असलं डेट्रिटस रिच इन लिग्निन आणि कायटिन मध्ये असलं तर काय होते स्लो डिकम्पोजिशन होते. आणि क्विक कधी होते तर रिच इन नायट्रोजन आणि वॉटर सॉल्युबल सबस्टन्स लाईक शुगर असलं तर त्यामध्ये फास्ट होते. टेम्परेचर, सॉइल मॉइश्चर मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक फॅक्टर आहे आणि सॉइल मॉइश्चर आणि टेम्परेचर most important climatic factor. Activity of the soil microbe or most environment favor the decomposition. Low temperature anaerobic is the inhibit काय करते डिकम्पोजिशन म्हणजे एरोबिक कंडिशन लागते आपल्याला डिकम्पोजिशन साठी. एनर्जी फ्लो मध्ये except the deep sea hydrothermal vent, sun is the only source of the energy for all ecosystem. Incident solar radiation less than 50% of the photosynthetically active radiation म्हणजे PAR. Photosynthetic bacteria are the ordered of असतात fix sun radiate energy make food बनवण्यासाठी ती sunची एनर्जी वापरतात. Capture only 2 to 10% of the photosynthetically active radiation 2 ते 10% कॅप्चर करतात. Unidirectional flow of the energy from sun to producer then consumer, the first law of thermodynamics काय करते ही ओबे करते. No not exempt for the secondary law of the second law of the thermodynamics. They can constant supply of the energy to synthesize the require and contract universal tendency increasing the disorderness काय करते सेकंड लॉ फॉलो करते ही. तर ग्रीन प्लांट जे असतात ती काय असतात प्रोड्युसर असतात. तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टम मेजर प्रोड्युसर मध्ये हर्बिव्हर्स आणि वुडी प्लांट्स येतात मेजर प्रोड्युसर मध्ये. ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये स्पेसिफिलाइज द फायटोप्लॅंक्टॉन अल्गी आणि हायर प्लांट्स काय करतात इकोसिस्टम मध्ये प्रोडक्टिव्हिटीचं काम करतात ऑटोटॉप म्हणून. नो एनर्जी दॅट ट्रॅप्ड इनटू ऑर्गॅनिझम रिमेन इट फॉरएव्हर. एका ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी ट्रॅप करून ठेवली जाऊ शकत नाही. एनर्जी ट्रॅप बाय द प्रोड्युसर आयदर पास्ड टू अ कंझ्युमर ऑर द organism when dies the energy is released in the form of the heat or some other form. The death of the organism is the beginning of the detritus food chain or the wave. Animal आता एनिमल मध्ये काय असते कंझ्युमर बघा आता ही हेटेरोटॉप म्हणून ओळखले जाते. फीड ऑन द प्रोड्युसर वर काय करते ती फीड करते त्याला काय म्हणतात प्रायमरी कंझ्युमर म्हणतात. इट ऑन अदर एनिमल टर्न इट टू प्लांट. The producer is called as a secondary consumer. प्लांट वर दुसऱ्या एनिमल वर जगणारी. प्रायमरी कंझ्युमर विल बी हर्बिव्हर असते. कॉमन हर्बिव्हर इन्सेक्ट बर्ड आणि मॅमल्स आहे इन टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. आणि मोलुस्का जी आहे ती काय करते ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये काय करते हर्बिव्हर म्हणून काम करते. तर त्यानंतर कंझ्युमर फीड ऑन द हर्बिव्हर कॉल्ड ॲज द हर्बिव्हर जे कंझ्युमर फीड करते त्यांना कार्निव्हर. प्रायमरी कार्निव्हर थ्रू अ सेकंडरी कंझ्युमर अँड एनिमल असते. तर प्रायमरी कार्निव्हर फॉर फूड ज्याच्यावर डिपेंड करते त्याला काय म्हणतात एनिमल वर डिपेंड करणारा सेकंडरी कार्निव्हर. ग्राझिंग फूड चेन ही आपल्याला डिफाईन केली जाते. ग्रास ही प्रोड्युसर आहे, त्यानंतर ग्रोट ही प्रायमरी कंझ्युमर आहे आणि त्याला हर्बिव्हर बी म्हटलं जाते. आणि मॅन जे आहे ती सेकंडरी कंझ्युमर आहे जो की हर्बिव्हर वर मॅन काय करत असते जगत असते. तर डेट्रिटस फूड चेन मध्ये बिगिन्स विथ द डेड ऑर्गॅनिक मॅटर. डिकम्पोजिशन ऑफ द हेटेरोटॉपिक ऑर्गॅनिझम मेनली फंगाय आणि बॅक्टेरियाने केलं जाते. एनर्जी न्यूट्रिएंट डिग्रेडिंग डेड ऑर्गॅनिक मॅटर त्याला काय म्हणते डेट्रिटस म्हणतात.
कोण डिग्रेड करते ह्याला सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट काय असते, डिकम्पोज असते. द सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करते ब्रेकडाउन ऑफ द डेड वेस्ट मटेरियल. सिंपल इनऑर्गॅनिक मटेरियल मध्ये त्यांचं ब्रेकडाउन करते. एक्वेटिक इकोसिस्टम मध्ये ग्राझिंग फूड चेन मेजर कंडक्ट ऑफ द एनर्जी एक्वेटिक मध्ये. आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये मच लार्जर फ्रॅक्शन ऑफ द एनर्जी फ्लोज थ्रू द डेट्रिटस फूड चेन थ्रू अ जीएफसी च्या मधूनच काय करते, त्याला थ्रू पास केलं जाते. तर डेट्रिटस connected with the grazing food chain some level ला organism of the detritus food chain prey of the GFC animal चे काय prey असू शकते. नॅचरल इकोसिस्टम एनिमल कॉकरोच आणि क्रॉ ही काय आहेत ओमनिओर म्हणजे ही ऑटोट्रॉप बी असू शकते आणि नाही ऑटोट्रॉप नाही, ही काय नॅचरल इंटरॅक्शन ऑफ द फूड चेन आणि फूड वेब मध्ये ह्यांचं काय एनिमल असे ती कॉकरोच आणि क्रो ती म्हणजे व्हेज पण खाऊ शकते नॉन व्हेज पण खाऊ शकते, म्हणजे दोन्हीवर काय करते ती हे हर्बीवर बी होऊ शकते ही आणि प्रायमरी सेकंडरी कंझ्युमर बी होऊ शकते. तर बेस्ड ऑन द सोर्स ऑफ द न्यूट्रिशन फूड ऑर्गॅनिझम ऑक्युपाय स्पेसिफिक प्लेस इन फूड चेन, त्याला काय म्हणते त्या बेसिक प्लेसला ट्रॉपिक लेवल. प्रोड्युसर फर्स्ट ट्रॉपिक लेवल हर्बीवर प्रायमरी कंझ्युमर म्हणते त्याला, आणि सेकंड जे असते त्याला कार्निव्हर ऑफ द सेकंडरी कंझ्युमर टू थर्ड. आता इथं काय डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ट्रॉपिक लेवल इन इकोसिस्टम. त्यामध्ये प्रोड्युसर जे आहेत फर्स्ट ट्रॉपिक लेवल प्लांट, त्यामध्ये फायटोप्लॅंक्टॉन ग्रास टी. प्रायमरी कंझ्युमर मध्ये सेकंड ट्रॉपिक लेवल हर्बीवर जो प्लॅंक्टॉन ग्रास उपर आणि क्रो ह्याच्यामध्ये येते. तर सेकंडरी कंझ्युमर मध्ये थर्ड ट्रॉपिक लेवल कार्निव्हर येते, सगळे बर्ड फिश आणि ओल्फ येतं इथं. तर टर्शरी कंझ्युमर मध्ये फोर्थ ट्रॉपिक लेवल टॉप कार्निव्हर मॅन आणि लायन येते. त्यामध्ये ध्यान काय ठेवायचं, सेकंडरी कंझ्युमर हे ओल्फ एक आहे आणि प्रायमरी कंझ्युमर मध्ये जू प्लॅंक्टॉन ग्रासहोपर आणि क्रो हे सगळे काय करतात प्रायमरी कंझ्युमर मध्ये येतात. तर त्यानंतर जे अमाउंट ऑफ एनर्जी डिक्रीज ऍट द सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवलला अमाउंट ऑफ एनर्जी डिक्रीज होती. each tropic level certain mass of the living material particular time, त्याला काय म्हणते स्टँडिंग ट्रॉप. आता स्टँडिंग स्टेट म्हणून एक पुढे आपल्याला येणार आहे, कन्फ्युजन होणार म्हणून तिथं सांगणार आहे. मास ऑफ द लिव्हिंग मटेरियल द मास ऑफ मास ही मास त्याला काय म्हणते स्टँडिंग क्रॉप, आणि मास ऑफ द लिव्हिंग ह्याला काय म्हणते तर बायोमास ही एकच आहे. बायोमास किंवा स्टँडिंग क्रॉप ही एकच आहे, युनिट एरिया मध्ये मेजर केलं जातं. ही इन टर्म्स ऑफ द फ्रेश और ड्राय वेट ह्याच्यामध्ये ह्याला मेजर केलं जाते. मेजरमेंट ड्राय वेट इज मोर ॲक्युरेट असते. नंबर ऑफ द ट्रॉपिक लेवल इन अ ग्राझिंग फूड चेन ही काय असतात रेस्ट्रिक्ट केल्या जातात, कारण की एनर्जी 10% लॉ ने काय केली जाते, ट्रान्सफर ऑफ द एनर्जी फॉलोज द 10% लॉ. हाऊ मेनी लेवल्स प्रोड्युसर हर्बीवर प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी कार्निव्हर आर द प्रायमरी कार्निव्हर आणि सेकंडरी कार्निव्हर ग्राझिंग फूड चेन मध्ये. ह्याला काय सच लिमिटेशन आहे ह्याला डेट्रिटस फूड चेनला पण आणि ह्याला पण. त्यामध्ये हीट लॉस केली जाते फर्स्ट ट्रॉपिक लेवलला, सेकंड ट्रॉपिक लेवलला हर्बीवर, थर्ड ट्रॉपिक लेवल कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करायला लागली हीट काय करायला लागली लॉस व्हायला लागली. त्यामुळे लास्टची जी जास्त चेन का होऊ शकत नाही, कारण की लास्टच्या ऑर्गॅनिझम पर्यंत फार जास्त एनर्जी जाणारच नाही, त्यामुळे ती जास्त एनर्जीच्या लेवल तिथं आपण बनवू शकत नाही किंवा इकोसिस्टम सस्टेनेबल नसते. त्यानंतर जे आहे इकोलॉजिकल पिरामिड्स. इकोलॉजिकल पिरामिड बघा, बेस ऑफ द पिरामिड काय असते ब्रॉड असते, नॅरो टूवर्ड्स द एपेक्सला काय होते नॅरो होत जाते. तर इच पिरामिड रिप्रेझेंट द प्रोड्युसर ॲज द फर्स्ट ट्रॉपिक लेवलला प्रोड्युसर, एपेक्स रिप्रेझेंट द टर्शरी ऑर द टॉप कंझ्युमर लेवल असते. त्यामध्ये आपण बघणार आहोत पिरामिड ऑफ द नंबर, पिरामिड ऑफ द बायोमास, पिरामिड ऑफ द एनर्जी. तर ती पहिला आपल्याला जी पिरामिड दिला त्या पिरामिड ऑफ द नंबर इन अ ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये नियरली 6 मिलियन प्लांट असतात. ही एवढा यांकाला टॉप टर्शरी कंझ्युमर 3च आहेत फक्त इथं. तर त्यानंतर जे आहे पिरामिड ऑफ द बायोमास ही अपराइट पिरामिड आहे.
त्यानंतर pyramid of the biomass higher trophic level decreases sharply decrease होत जाते. त्यामध्ये 809 प्रायमरी प्रोड्युसर येतं, त्यानंतर 37 प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर 11 आणि 1.5 टर्शरी कंझ्युमर रेट. ही ड्राय वेट मध्ये मेजर केलं जाते किलोमीटर पर स्क्वेअर. त्यानंतर जे आहे इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ द बायोमास स्मॉल स्टँडिंग क्रॉप ऑफ द फायटोप्लॅन्क्टॉन सपोर्ट द लार्ज स्टँडिंग ऑफ द झू प्लॅन्क्टॉन. आता झू प्लॅन्क्टॉन जास्त आहे तिथं आणि प्रोड्युसर कमी आहेत. प्रोड्युसर 4च आहेत आणि प्रायमरी कंझ्युमर 21 आहेत, म्हणून ह्याचं काय होतं इन्व्हर्टेड पिरामिड होते. तर आयडियल पिरामिड ऑफ द एनर्जी कन्वर्ट 1% एनर्जी टू सनलाइट अवेलेबल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्यामध्ये आता 10,000चं 10% म्हणजे किती, पुढल्या ह्याच्यात 1000 पुन्हा 100 असं 10% लॉनी काय होती एनर्जी ट्रान्सफर होती. एनर्जी तर बघा ट्रॉपिक लेवल रिप्रेझेंट अ फंक्शनल लेस नॉट स्पेसिस सच ॲज द कमी पेशीज असणारे ट्रॉपिक लेवल लेस फंक्शनल असते. स्पेसिस मे ऑक्युपाय मोर दॅन वन ट्रॉपिक लेवल इन अ सेम इकोसिस्टम ॲट द सेम टाइम. जसं की स्पॅरो इज द प्रायमरी कंझ्युमर वेन द इट्स सीड फ्रूट आणि पी इट केल्यावर, आणि सेकंडरी कंझ्युमर इन द वेन इट इट्स द इन्सेक्ट अँड ऑर म्हणजे डिफरंट ही करू शकते, ट्रॉपिक लेवल असू शकते सेम ऑर्गॅनिझम. Most ecosystem all are the pyramid number energy and biomass are upright. Also the energy at a lower topic level always more than the higher topic level. Exception to the generalization count number of the insect feeding on the big tree. Pyramid is the number of the small bird depending on the insect and the number of the large bird eating a smaller insect or such organism. These all pyramids are the inverted. Pyramid of the biomass in a sea are generally inverted. Biomass is of the species far exceed that the phytoplankton पेक्षा काय असते बायोमास ह्याचं जास्त असते, त्यामुळे इन्व्हर्टेड. पिरामिड ऑफ द एनर्जी ऑलवेज अपराइट असते, never be inverted. Energy flow from one particular topic level to next topic level always lost of heat in at each step. त्यानंतर आपण एक पॉइंट ध्यानात ठेवायचं. पॉइंट जे असते त्यामध्ये स्पिंडल शेप अशा शेपचा स्पिंडल शेप काय असते त्यामध्ये पिरामिड तयार होत असते. लिमिटेशन ऑफ द इकोलॉजिकल पिरामिड मध्ये accounts the same species, simple food chain, something that almost never exists in nature. It does not accommodate the food web. Moreover, the saprophytes are not given a place in an ecological pyramid through play a vital role in an ecosystem. Saprophyte मस्त म्हणजे जास्त वायटल म्हणजे इम्पॉर्टंट रोल फॉर्म करते, तरी पण त्यांना काय केलं इकोसिस्टम मध्ये जागा दिली नाही, म्हणून ती काय ही सगळे काय आहे तर लिमिटेशन आहेत इकोलॉजिकल पिरामिडचं. इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये बघा आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑल कम्युनिटीचं ही कॅरेक्टरिस्टिक आहे. composition structure are constantly change in response to the changing environment. Change orderly sequential parallel changes with the physical environment मध्ये चेंज होत जातात. lead to community that near the equilibrium with the environment ला near करते, कम्युनिटी रीच करते, त्याला काय म्हणते क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणते. त्याला ग्रॅज्युअल आणि फेअरली प्रेडिक्टेबल चेंज इन द स्पेसिफिक कंपोजिशन इन अ गिव्हन एरिया याला काय म्हणते इकोलॉजिकल सक्सेशन म्हणते. तर क्लायमॅक्स कम्युनिटी नाही, क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे काय इक्विलिब्रियम अटेंड करणं आणि ग्रॅज्युअल आणि प्रेडिक्टेबल असणार. तर इकोलॉजिकल सक्सेशन ड्युरिंग द सक्सेशन द सम स्पेसिस कॉलोनाइज इन एरिया पॉप्युलर बिकम मोर न्यूमरस म्हणजे जास्त नंबर होते त्यांचा. तर काय होईल त्यानं पॉप्युलेशन ऑफ द अदर स्पेसिस डिक्लाइन होऊ शकते किंवा ती काय होती डिसअपिअर पण होऊ शकते. एंटायर सिक्वेन्स ऑफ द कम्युनिटी दॅट सक्सेसफुली चेंज इन द गिव्हन एरिया इज कॉल्ड ॲज द सेरे. Entire sequence of the community that successively change in a given area is called a series, and the gradual and fairly predictable change in the basic composition in given area त्याला काय म्हणतात तर ecological succession. The successive levels stages change in diversity of the
species of the organism, increase in the number of species organism, increase in the total biomass ही काय होते सक्सेसिव्ह सेरल ट्रेज मध्ये इन्क्रीज होत जाते किंवा बदल होत जाते त्यामध्ये. सक्सेशन इज द ओव्हर मिलियन इयर टाइम लागते त्याला. लाईफ स्टार्टेड ऑन द अर्थ पासून काय झालंय सक्सेशन सुरू झालंय. सक्सेशन अँड इव्हॉल्युशन आर द पॅरलल प्रोसेस ऍट द टाइम मध्ये काय त्या ऍट दॅट टाइम मध्ये पॅरलल प्रोसेस होते त्या म्हणजे लाईफ जेव्हा अर्थवर फॉर्म करायला चालू झाली तेव्हा. सक्सेशन इन एरिया नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट इन एरिया मध्ये ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम नसतो. नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम एव्हर एक्झिस्टेड. बिअर लॉग जसं एक्झाम्पल आहे त्याचं. समहाव लॉस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर दॅट एक्झिस्टेड देअर फॉर्मर. जी पहिले इथून एवढं दाखवलंय बेअर रॉक पर्यंत ही काय सगळे ही आहे प्रायमरी सक्सेशन. आणि जिथनं होते असलेले ऑर्गॅनिझम एक्झिस्ट झाले त्याला काय म्हणतात सेकंडरी सक्सेशन. द प्रायमरी सक्सेशन नियरली कोल्ड लार्वा बिअर रॉक न्यूली क्रिएटेड पॉन्ड ऑर द रिझर्वायर ह्याला काय म्हणतात प्रायमरी सक्सेशन म्हणतात. तर जनरली ही स्लो असते. मस्ट बी अ सॉइल डिपेंडिंग मोस्टली ऑन द क्लायमेट नॅचरल प्रोसेस ऑफ द सेव्हरल हंड्रेड्स इयर थाउजंड इयर लागते त्याला फर्टाईल सॉइल ऑन अ बिअर रॉक फॉर्म करण्यासाठी. तर इथं आपल्याला न्यूली क्रिएटेड आता ही न्यूली कूल्ड लार्वा मध्ये आपण म्हणतात की लार्वा समजा आता लावा आला ह्याचा ज्वालामुखीचा तर त्याच्या खाली आधी प्लांट असतेच की, पण तसं नसते. त्या प्लांटचा आपला विचार नाही करायचा. जी कूल्ड लावा असते त्याच्यावर आपल्याला विचार करायचा म्हणजे त्या लावावर नवीन काय होणार आहे स्पेसिस फॉर्मेशन होणार म्हणजे ह्यामध्ये प्रायमरी सक्सेशन होणार आहे. सेकंडरी सक्सेशन मध्ये नॅचरल बायोटिक कम्युनिटी डिस्ट्रॉय होती तिथं. अबंडेड फ्रॉम लँड बर्न्ड कट फॉरेस्ट लँड दॅन द बीन फ्लडेड ह्याला काय म्हणतात यांच्यामध्ये सेकंडरी सक्सेशन होते. सॉइल ऑर द सेडिमेंट प्रेझेंट असते त्यांच्यामध्ये फास्टर दॅन द प्रायमरी सक्सेशन पेक्षा फास्टर असते. इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये चेंज इन द व्हेजिटेशनल चेंज होते. अफेक्ट द फूड शेल्टर ह्याला काय करते अफेक्ट करते. वरियस टाइप ऑफ द ॲनिमलला ती काय करते अफेक्ट करते आणि त्यांच्या शेल्टरला पण अफेक्ट करण्यासाठी कारणीभूत ठरते. प्रायमरी ऑर द सेकंडरी सक्सेशन नॅचरल ह्युमन डिस्टर्बन्स फायर किंवा डिफॉरेस्टेशन हे काय होते याला अफेक्ट करायला सुरुवात करते. कन्वर्ट अ पर्टिक्युलर सेलर स्टेज ऑफ द सक्सेशन टू अर्लियर स्टेज. समजा आता इथं काय झालंय एक जंगल आहे त्याला जर डिफॉरेस्ट केलं तर ती काय करते पहिल्यांदा जेव्हा जंगल चालू झालं तेव्हा तिथं काय झाड नव्हते एवढे त्या स्टेजला परत वापस नेण्याचं काम करते ह्युमनची ऍक्टिव्हिटी किंवा नॅचरल डिस्टर्बन्स अर्लियर स्टेजला नेण्याचं. क्रिएट अ न्यू कंडिशन एनकरेज द सम स्पेसिस टू सम स्पेसिसला काय करते एनकरेज करते आणि समला काय करते डिस्करेज. इलिमिनेट एकाला काहीला इलिमिनेट करू शकते काहीला फॉरवर्ड मध्ये त्यांना मदत करू शकते असं काय इकोलॉजिकल सक्सेशन. सक्सेशन इन द प्लांट बघा आता वॉटर इज द व्हेरी वेट एरिया व्हेरी ड्राय एरिया आणि सक्सेशन काय म्हणतात व्हेरी वेट एरिया मध्ये काय हायड्रास सक्सेशन व्हेरी ड्राय एरिया मध्ये झेरास सक्सेशन. हायड्रास सक्सेशन इन वेट एरिया प्रोग्रेस फ्रॉम द हायड्रिक टू द मेजिक कंडिशनला प्रोग्रेस करते आणि झेरास मध्ये ड्राय एरिया पासून काय करते झेरिक टू मेजिक कंडिशन मध्ये काय करते सक्सेशन ट्रॅव्हल करते. बोथ द हायड्रास आणि झेरास सक्सेशन लीड टू द मीडियम वॉटर कंडिशन त्याला काय म्हणते मेजिक नायदर टू ड्राय झेरिक सारखी आणि टू वेट हायड्रिक सारखी मीडियम. स्पेसिस दॅट द बिअर रॉक वर फॉर्म करतात त्याला काय म्हणतात पॉइजनस स्पेसिस म्हणतात जसे की लायगेन. सिक्रेट acid dissolved rock helping in the weathering soil formation small plant like the bryophyte त्याच्यावर काय होते ग्रो करतात. hold in the small amount of the soil काय करतात ग्रो करायला सुरू करतात. क्लायमॅक्स कम्युनिटी रिमेन स्टेबल कम्युनिटी स्टेबल राहते. एन्व्हायरमेंटल रिमेन अनचेंज होते अनचेंज राहते एन्व्हायरमेंट. झेरोपायटिक हॅबिटॅट कन्वर्टेड इनटू द मेझोपायटिक वन त्याला म्हणतात क्लायमॅक्स कम्युनिटी अटेंड करणं. प्रायमरी सक्सेशन इन वॉटर पायमेटर स्पेसिस कोण आहेत त्यामध्ये फायटोप्लॅंक्टॉन. रूटेड सबमर्ज प्लांट पुन्हा काय होते रूटेड फ्लोटिंग एंजिओस्पर्म फ्री फ्लोटिंग प्लांट तयार होते. पुन्हा रीड स्वॅम्प एरिया तयार होते. मार्च मेडो एरिया पुन्हा स्क्रब आणि लास्टला काय म्हणतात फायनली ट्रीज आर फॉर्म.
वॉटर बीन कन्वर्टेड इनटू द लँड मध्ये काय करते, वॉटर कन्वर्ट होते. सम सेकंडरी सक्सेशन बघा आता, डिपेंड ऑन द कंडिशन काय कायची, सॉइल अवेलेबिलिटी ऑफ वॉटर एन्व्हायरमेंट ह्याच्यावर डिपेंड असते. सॉइल इज ऑलरेडी देअर, तिथं म्हणजे सॉइल पहिल्यापासूनच असते. फास्टर असते. क्लायमॅक्स इज ऑल्सो रीच मोर क्विकली. प्रायमरी सक्सेशन काय असते, स्लो प्रोसेस असते. त्यामध्ये बघा फायटोप्लॅन्क्टन असते पहिल्यांदा, पुन्हा काय होते, सबमर्ज प्लांट फॉर्म होते, पुन्हा सबमर्ज फ्लोटिंग प्लांट तयार होते. त्यामध्ये रेड स्वॅम, पुन्हा मार्शी मेडिओ, पुन्हा स्क्रब आणि लास्टला काय होते, फॉरेज. ही प्रायमरी सक्सेशन दाखवलं आपल्याला. तर प्रायमरी मध्ये फायटोप्लॅन्क्टन, रूट सबमर्ज प्लांट फॉर्म होते, पुन्हा सबमर्ज प्लांट जी ह्याच्यावर ध्यानात ठेवू शकतो. तर त्यानंतर न्यूट्रिएंट सायकलिंग असते. ते नीड कॉन्स्टंट सप्लाय ऑफ न्यूट्रन टू ग्रो, रिप्रोड्यूस, रेग्युलेट द व्हेरियस बॉडी फंक्शन. अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स सच एज द कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम प्रेझेंट इन द सॉइल ॲट एनी टाइम इज रेकॉर्ड ॲज द स्टँडिंग स्टेट. आता आपल्याला मग एक बघितलेलं की स्टँडिंग क्रॉप असते, अमाउंट ऑफ द बायोमास आणि गिवन एरियामध्ये, आणि अमाउंट ऑफ द न्यूट्रिएंट त्याला काय म्हणते, स्टँडिंग स्टेट. तर ह्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून स्टँडिंग स्टेट जी आहे ती काय न्यूट्रिएंटला दिलंय, म्हणजे क्रॉपला जी लागणार आहे. स्टँडिंग क्रॉपला न्यूट्रिएंट लागणार आहेत, पण क्रॉपला घ्यायचं नाही न्यूट्रिएंट. क्रॉपला बायोमास आहे, जे की स्टँडिंग बायोमास होतं. द न्यूट्रिएंट विच आर नेवर लॉस्ट फ्रॉम द इकोसिस्टम, रिसायकल केले जाते टाइम टू टाइम. The movement of the nutrient element through various component of the ecosystem त्याला काय म्हणतात, ज्याने कंट्रोल केलं जाते, न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणते. movement of nutrient of the element through a various ecosystem. The another name त्याला काय म्हणते, तर बायोकेमिकल सायकल पण म्हटलं जाते. त्यामध्ये दोन असतात, गॅसियस आणि सेडिमेंटरी. तर ही डायग्राम दिलेली आपल्याला. डेट्रिटस फूड चेन इथे दाखवले. ऑइल, लाइमस्टोन आणि डोलोमाइट इथे दिले, ध्यानात ठेवायचे. कॅल्केरियस, सेडिमाइट, decay organism, CO2 in water, photosynthetic aquatic food chain, plankton, organic sediment, कोल. ही आपल्याला डायग्राम विचारली जाऊ शकते. गॅसियस टाइप मध्ये कंचन, नायट्रोजन आणि कार्बन सायकल. ॲटमॉस्फिअर मध्ये आणि सेडिमेंटरी मध्ये सल्फर आणि फॉस्फरस असते. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जसं की सॉइल मॉइश्चर आणि पीएच आणि टेम्परेचरला काय करतात, अफेक्ट करतात. इम्बॅलन्स, रेट ऑफ इन्फ्लक्स आणि इफ्लक्स मध्ये काय होते, इम्बॅलन्स होऊ शकते. कायमुळे काय, नॅचरल काय होते, डिझास्टर येऊ शकते किंवा फ्लड येऊ शकते. ह्यांनी काय होते, ह्यांच्यामध्ये इम्बॅलन्स येऊ शकते. तर इकोसिस्टम कार्बन सायकल मध्ये बघू आपण. नायट्रोजन सायकल आपण आधी बघितलेली की ट्रान्सपोर्ट इन प्लांट मध्ये, की नाही नायट्रोजन सायकल आपण बघितली मिनरल न्यूट्रिशन मध्ये 11 चॅप्टर मध्ये. इकोसिस्टम कार्बन सायकल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन 49% असते ड्राय वेट मध्ये. नेक्स्ट ओनली टू वॉटर. टोटल क्वांटिटी ऑफ द ग्लोबल कार्बन इन 71% ऑफ द कार्बन डिझॉल्व फॉर्म मध्ये ओशियन मध्ये. ऑर्गॅनिक ओशियन रिझर्वायर रेग्युलेट द कार्बन डायऑक्साइड इन ॲटमॉस्फिअर मध्ये काय करते, रेग्युलेट करते. ॲटमॉस्फिअर ओनली कंटेन 1% ऑफ द टोटल ग्लोबल कार्बन पेक्षा कार्बनचं 1% ॲटमॉस्फिअर कॉन्ट्रीब्युट करते. फॉसिल फ्युएल मध्ये रिझर्वायर ऑफ द कार्बन आहे ही. वन एस्टिमेट द 4 × 10⁻30 kg of the carbon fixed annually in the biosphere through the photosynthesis. रिटर्न कसं केलं जातं, CO2 थ्रू द रेस्पिरेशन ऍक्टिव्हिटी प्रोड्युसर आणि कंझ्युमरनी केलेलं. द सम ऑफ द अमाउंट ऑफ द फिक्स्ड कार्बन इज लॉस्ट टू सेडिमेंट अँड रिमूव्ड फ्रॉम द सर्क्युलेशन, burning of wood, wood fire, combustion and organic matter, fossil fuel and organic eruption activity ने आपण काय करू शकतो, त्याला वापस रियूज करू शकतो किंवा रिटर्न होते इकोसिस्टम मध्ये. ह्युमन ऍक्टिव्हिटी हॅव सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स द कार्बन सायकल. रॅपिड डिफॉरेस्टेशन, massive burning of the fossil fuel energy for energy, transport of the significantly increase रेट ऑफ रिलीज ऑफ द कार्बन. ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय करतात, इन्क्रीज करतात रेट ऑफ रिलीज ऑफ द कार्बन. त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर इकोसिस्टम फॉस्फरस सायकल बघा. आता फॉस्फरस इज द बायोलॉजिकल मेम्ब्रेन न्यूक्लिक ऍसिड
सेल्युलर एनर्जी ट्रान्सफर मध्ये ह्याचा काही यूज केला जाते, पण हे काय प्रोटीन मध्ये फॉस्फरस नसते, तर ध्यानात ठेवायचं. मेक द सेल बोन अँड टीथ नॅचरल रिझर्वायर ऑफ द फॉस्फरस इज रॉक असते. कंटेन अ फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ द फॉस्फेट, फॉस्फेट मध्ये असते ते ध्यानात ठेवायचं. वेदर इन अ मायन्यूट अमाऊंट डिझॉल्व असते. Herbivore and other animals obtain from the plant waste product. Dead organisms are decomposed by the phosphate solubilizing bacteria release phosphorus release करतात त्या. Unlike the carbon cycle, there are the no respiratory release of the phosphorus in the atmosphere. ही महत्त्वाची लाईन आहे. तर two major important difference between the carbon and the phosphorus cycle. Input of the phosphorus through a rainfall is much smaller than the carbon input, and secondly gaseous exchange of the phosphorus between organism and environmental is negligible. तर इथं काय दिलंय, simplified model of the phosphorus cycling in the ecosystem. The first one is the producer आहे, त्यामध्ये consumer मध्ये जाते, पुन्हा detritus. तर त्यामध्ये डायरेक्ट detritus मध्ये जाण्यासाठी लिटर फॉल म्हणजे जे आपले अल्टरनरी डिकम्पोजर असतात तर त्यांना डायरेक्ट डिकम्पोज करून detritus मध्ये जाते. त्यानंतर डिकम्पोजिशन होते ह्याच्यावर सॉइल सोल्युशन मध्ये. तर वे अपटेक ऑफ द रन ऑफ ज ह्यामध्ये सॉइल मध्ये न्यूट्रिएंट घेणे ही प्रायमरी प्रोड्युसर न्यूट्रिएंट घेतात. तर रॉक आणि मिनरलचं काय करते, वेदरिंग होऊन सॉइल सोल्युशन बी तयार होऊ शकते. इकोसिस्टम सर्व्हिसेस मध्ये वाईड रेंज ऑफ द इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट एस्थेटिक गुड आणि सर्व्हिसेस साठी आपण वापर केला जाते, त्याला काय म्हणतात इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणतात. प्युरिफाय एअर, वॉटर, मायग्रेट ड्रॉट, फ्लड, cycle nutrient, generate fertile soil, provide a wildlife habitat, maintain biodiversity, pollinate crop, provide a storage site for carbon, provide a aesthetic, cultural and spiritual value, services of the biodiversity. हे दिलेलं सगळं काय बायोडायव्हर्सिटी सर्व्हिसेस म्हणून ह्याला काय म्हणते इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हटलं जाते. तर एक सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं रॉबर्ट कॉन्टेजा, फिजिकलिस्ट, आणि त्यांनी काय म्हणजे त्यांच्या जवळच्यांनी आणि रॉबर्ट कॉन्टेजाने काय केलं होतं, प्राइस टॅग ऑन द नेचर लाईफ सपोर्ट वर प्राइस टॅग केला होता. ऍव्हरेज प्राइस टॅग किती US डॉलर मध्ये 33 ट्रिलियन पर इयरला त्याचं कॉस्ट होतं 1% साठी. तर नियरली ट्वाइस द व्हॅल्यू ऑफ द ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्टिव्हिटी, ज्याला की GNP विच इज द US डॉलर 18 ट्रिलियन आहे. लागणारा कॉस्ट किती 1% साठी 33 ट्रिलियन होता. तर टोटल कॉस्ट ऑफ द ओरियस इकोसिस्टम कसं डिवाइड केला जाते, सॉइल फॉर्मेशन अकाउंट 50% सॉइल फॉर्मेशनला, तर रिक्रिएशन अँड न्यूट्रिएंट सायकलिंग लेस दॅन 10% रिक्रिएशन आणि न्यूट्रिएंट सायकलिंगला साठी, आणि क्लायमॅटिक रेग्युलेशन आणि हॅबिटॅट वाईल्ड लाईफ साठी किती 6%. ही काय केलं होतं यांनी रॉबर्ट कॉन्टेजाने डिस्ट्रीब्युशन केलं होतं. समरी मध्ये इकोसिस्टम इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे नेचरचं. जसं की स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट किडनीचं नेफ्रॉन, जसं की लिव्हरचं असतंय ती हेपॅटिक लोबीला असते. बरेच असे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आपण या बायोलॉजीच्या सेक्शन मध्ये बघत असतो. की जसं आणखी एक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ही असते, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असते जी की सार्कोमेर असते. कायचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे लोकोमोशन मध्ये आपण बघत असतो की मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन मध्ये काय होते सार्कोमेर युनिट कॉन्ट्रॅक्शन असते. द ॲटमॉस्फिअर ऑर द हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअरलाच हायड्रोस्फिअर म्हटलं जाते, ध्यानात ठेवा, विचारलं जाऊ शकते. रिझर्वायर ऑफ द गॅसियस टाइप ऑफ द कार्बन सायकलचं रिझर्वायर आहे. बायोटिक कम्युनिटी इज द डायनॅमिक म्हणजे काय इक्विलिब्रियम मध्ये असते. क्लायमॅक्स कम्युनिटी रिमेन्स स्टेबल लॉंग ॲज द एन्व्हायरमेंट रिमेन अनचेंज. एन्व्हायरमेंट जर अनचेंज राहिलं तर क्लायमॅक्स कम्युनिटी काय होते लॉंग टाइम साठी काय होती स्टेबल राहू शकते. तर हे काय होतं इकोसिस्टम चॅप्टर नंबर 14 ऑफ द 12th चॅप्टर इकोलॉजी सेक्शन द इकोसिस्टम.